बघा यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला मॅच सुरू करण्या अगोदर या ठिकाणी या बॉल चॉईस करा, कारण मैदानावरती नंतर बॉल दिले जाणार नाही. येस, यानंतरच्या कॅप्टन्स आपण लक्ष द्यायचं आहे की आपण टॉस झाल्यानंतर लगेच बॉल चॉईस करण्यासाठी या, नाव लिहून ठेवा. त्यानंतर तुम्हाला त्याच चेंडूवरती खेळ करायचा आहे. अदरवाईज एकदा तुम्ही मैदानात गेलात, अंपायरकडे जे 2 बॉल दिले जातील त्यावरतीच तुम्हाला खेळ करावा लागेल. काहीशे नियम कठोर आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. सर्वांचं स्वागत. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. परेश काबूकर आणि चिराग पाटील ही सलामीची जोडी, आणि बॉलर रोहित पाटील आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळणार आहे. चांगल्या फॉर्म मध्ये रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळाला. यंदाच्या हंगामामध्ये चांगला खेळ त्याने दाखवला, परंतु वैयक्तिक खेळ करून होणार नाही. सांघिक खेळ आता दाखवावा लागेल अंजूरला. मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत फसला, फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती झेल मिस झाली. जीवनदान पहिल्या चेंडूवरती. सिंगल आली आहे. सिंगल न धाव फलकाला आकार येतोय. ऑफ द मार्क बॅटर चिराग, ऑफ द मार्क झाली आहे टीम वडूनवगर. पहिल्या चेंडूवरती रोहितनं स्वतःचा फॉर्म दाखवला होता. पहिला चेंडू पुल करण्याचा खरा प्रयत्न मी म्हणेन, कारण बॅटर जास्त अवेलेबल नाही आहेत वडूनवगरचे. जर विकेट गेले असते तर कठीणाईमध्ये टीम वडूनवगर आपल्याला पाहायला मिळाली असती. चिराग आणि परेश ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. आता रोहित आल्यात. पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला डीप मिड विकेटला. खेळाडू वाईडी शुभ होता. जोपर्यंत येऊन फेकी करेल तोपर्यंत 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांना आता धावफलक वेगानं पुढे सरकेल. 3 धाबा. 4 ओव्हरचे मॅच आहे. या क्रीडा नगरीचा विचार केला सकाळच्या सत्रामध्ये 50+ धाबा बनणं गरजेचं राहणार आहे टीम वडूनवगरला. बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग तर आहे, परंतु बॅटिंग आता तेवढी मजबूत करावी लागणार आहे. वडूनवगर विपक्ष अंजूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2025. सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट न. स्लॉक स्वीप खेळायचं होतं, परंतु बॅटरनी बॉलचा प्रॉपर कनेक्शन होऊ शकलेला नाही. अंपायर सांगतात की पायाला स्पर्श झाला बॉल. एक सिंगल आली आहे या चेंडूवरती लेग बायच्या रूपानं. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 4 या अंकावरती जाऊन पोहोचती. कोणताही विकेट गमावलेला नाहीये. 4 धावा धावफलकावरती. पहिली मॅच RC पाटील क्रीडांगण जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडीचं हे आयोजन आपण पाहतोय. भरपूर चांगली बॉलिंग सध्या तरी रोहित पाटीलची अराउंड द विकेट. चिरागसाठी हा बॉल स्विच इट आणि स्वीट इट. पहिला चौकार या आजच्या दिवसाचा येतोय चिरागच्या बॅटमधनं. चौकार. या अगोदर देखील प्रयत्न चिराग करताना पाहायला मिळाले होते, परंतु शेवटी प्रयत्नांना यश मिळालंय. चौकार आलाय. 4 धावेने धावफलक 8 वरती. स्टेप आउट झाला. गॅप नाहीये. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. पहिला विकेट डाऊन. चिरागला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का.
न्यू बॅटर सुयोग येत आहेत. पहिला धक्का लागलाय टीम वडूनवगरला. धावपलकावरती धावा 8 आपल्याला पाहायला मिळतात. चौकार खाल्ला जरूर, परंतु कमबॅक रोहितनं लगेच केला. या अगोदर स्विच हिट भरपूर चांगला होता, त्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ एक्स्ट्रा कव्हर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेला. चांगलं कॅचिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं. RC पाटील क्रीडांगण आपण पाहतोय. सर्वात जुनं या भिवंडी नगरीमधील क्रीडांगण आपण सध्या याच खेळपट्टीवरती खेळतोय. बॉलर तयार. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. दोन्ही पायांच्या मधनं सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ. धावपलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 8 धावा. एक गडीच्या बदल्यात 8. चांगली सुरुवात एक चौकारानं जरूर मी म्हणेन टीम वडूनवगरची आहे. 8 धावा चांगल्या आहेत, परंतु उल्लेख केला या मैदानाचा तर सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला 50+ जाणं गरजेचं आहे. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे टीम वडूनवगरचा, परंतु बॅटिंग तेवढी लाजवाब होणं देखील गरजेचं आहे. सध्या परेश आणि सुयोग ही जोडी खेळपट्टीवरती खेळतीये. पहिला ओव्हर रोहितनं डॉमिनेट भरपूर चांगलं केलं. एक विकेट काढली जरूर. चिरागला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये कोणता बॉलर राहील? दुसऱ्या ओव्हरमध्ये सुदर्शन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. समोर परेश काबूगर. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आणि या हंगामामध्ये मला वाटतं पहिली मॅच खेळतोय सुदर्शन. आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू. सन्माननीय सचिनजी पाटील आणि जितेंद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सचिनजी पाटील, जितेंद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस स्विच हिट, फटका लाजवाब. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परेशच्या बॅटमधनं येतोय चौकार. सुवर्ण संधी असणार आहे सुदर्शनसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सचिनजी पाटील भरोडीचे मान्यवर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यानंतरचे मॅच टीम एकता सारंगाव अगेन्स्ट टीम जय हनुमान सरवली. दोन्ही टीम कॅप्टन एक इनिंग नंतर टॉस साठी येणं गरजेचं आहे. सुदर्शनचा पहिला बॉल, भरपूर खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच खुणावतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त न धावफलक वेगानं पुढे सरकेल. या अगोदरच्या चेंडूवरती लाजवाब स्ट्रोक होता परेशचा. स्विच हिट केलं. वॅकंट एरिया होता. चौकार खाल्ला जरूर, परंतु आता डीपच्या कव्हरला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुल करायचं होतं, प्रॉपर एक्झिक्यूट करू शकला नाही या स्ट्रोक. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. लेग स्टंपचा अगदी बाउंड्री जर पाहिली तर आपण भरपूर मोठी आहे या क्रीडा नगरीची. सरळ बॅटनं तुम्ही धावा बनवू शकता. या क्रीडा नगरीचं वैशिष्ट्य आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रायटी बॅटरला बेनिफिट असतात आणि सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज हवा देखील रायटी बॅटरसाठी चांगली आहे. बॉलर तयार सुदर्शन. हा चेंडू उडवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुयोगचा हा वार येतोय षटकार. धावेनं धावफलक आता 20 वरती जाऊन पोहोचतोय. उल्लेख केला होता 50+ स्कोर जाऊ शकतो. या मैदानाचा विचार केला तर हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळत असतात.
परंतु हे मैदान असं आहे, अनिश्चिततेचं मैदान आहे. बॅटिंग करणारी टीम देखील जिंकू शकते, बॉलिंग करणारी टीम देखील जिंकू शकते. हा फटका देखील चांगला खेळला, चेंडू हवेत तर आहे वॅकेंट एरिया. मिड विकेटचा खेळाडू येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाला, बॅकअप चांगला. 2च धावा या चेंडूवरती आणि 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 22 धावा. आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये ज्या 7 मॅचेस झाल्या त्या मॅचेसमध्ये 6 मॅचेस पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली होती. आमचे धनाजी पाटील उर्फ मास स्कोरच्या भूमिकेमध्ये आहे, ते आम्हाला हे माहिती देत आहेत. यावेळेस फटका फसला, जरूर स्क्वेअर लेगचा खेळाडू काय करत होता त्या ठिकाणी, कारण झेलची संधी होती, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जोरदार होती, परंतु पंच सांगतात की बॅटला स्पर्श झाला होता बॉलचा. चांगली अंपायरिंग पाहायला मिळते आणि एक सिंगल या चेंडूवरती. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 27 धावा धावफलकावरती. महागडं षटक राहिलं हे थोडंसं. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, या ओव्हरमध्ये 19 खर्च केल्या सुदर्शननं. अनुभव कामे आलेला नाही या, परंतु हरकत नाही या, कारण दोन्ही ठिकाणी चांगला खेळ सुदर्शन करू शकतो, बॅटिंग देखील तो चांगला करू शकतो. त्याचनंतर आपण नक्कीच उल्लेख करणार आहोत, कोणतीही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्या व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान असतं ते म्हणजे आमचे सन्माननीय आदरणीय JP जोसेफ साहेब, त्यानंतर मौसम शेठ पाटील साहेब, त्यानंतर ज्यांनी आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत केला असे दीना पाटील साहेब, त्यानंतर राम शेठ शिलोत्रे साहेब, संदीप शेठ पाटील साहेब, रणजितजी पाटील साहेब माजी सरपंच, त्यानंतर सुधीर शेठ पाटील साहेब, त्यानंतर विजय भोईर साहेब जे माजी सरपंच आहेत बरोडीचे, त्यानंतर अनेक सारे योगदान मान्यवरांनी आम्हाला दिलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आपण पाहू शकता मैदानाच्या आपल्या डाव्या बाजूला स्वर्गीय मदन लक्ष्मण भुईर खेळाडू कक्ष आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर यज्ञेश कोळी, भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये देखील हा खेळाडू खेळताना मी पाहिला आहे. चांगला खेळ यज्ञेशनं दाखवला होता. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, कॉलिंग इम्पॉर्टंट आहे, कॉलिंग इम्पॉर्टंट, आणि झेल कंप्लीट झाला. मात्र भला मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय मी म्हणेन. कॉलिंग इम्पॉर्टंट होती, कॉलिंग झाली, विकेट देखील मिळाली आणि आता बॅटर सुयोगला मैदान सोडावं लागतंय. आणखीन एक धक्का. वेलकम या ठिकाणी स्वागत होत आहे आमचे कलाकार कॉमेंटेटर. जेव्हा कलाकार प्रीमियर लीग झाली होती तेव्हा देखील त्या प्रीमियर लीगचा तो भाग होता. आणि मी तर म्हणेन परी बीट्स ऑर्केस्ट्राचे ते सर्वे सर्व आहेत असे आमचे लाडके व्हॉइस ऑफ भाल भागेशजी म्हात्रे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे भागेशजी म्हात्रे. दुसरा विकेट गेला, सुयोगला मैदान सोडावं लागतं आणि न्यू बॅटर भावेश भगत.
भावेश आल्यात, परंतु आता हिट आउट और गेट आउटच करावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. यावेळेस सर्व बॅटनं लॉफ्टेड फटका, आणखीन एक विकेट धोक्यामध्ये. तिसरा धक्का, तिसरा हादरा टीम वडूनगरला. कम ऑन डीचा. न्यू बॅटर केवल आलेत आणि आता बॉलर यज्ञेश कोळी ऑन हॅट्रिक. उल्लेख केला होता भिवंडी इमर्जिंग क्रिकेट जेव्हा झालं होतं तेव्हा यज्ञेशनं चांगला खेळ दाखवला होता आणि सध्या तोच यज्ञेश ऑन हॅट्रिक वरती. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2025 जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आयोजित ही स्पर्धा. चांगला टॅप केलाय, फटका तर चांगला आहे, मात्र एक सिंगल या चेंडूवरती धोकादायक विकेट आणि विकेट गेली आहे. टीम हॅट्रिक तर झाली आहे, परंतु बॉलरच्या खात्यामध्ये हॅट्रिक जाणार नाहीये. कौतुक करेन मी यज्ञेशचा. चांगला चेंडू हा देखील हाताळला आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीपच्या खेळाडूचा आणि यष्टीरक्षकचं देखील कौतुक करेन. आणखीन एक विकेट डाऊन, आणखीन एक धक्का टीम वडूनगरला. क्रमांक 6 वरती खेळण्यासाठी परेश अजूनही आहेत. सलामीला आले होते परेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. या षटकामध्ये काय खेळ सुरू आहे तेच पाहताय, कारण सातत्याने विकेट गमावले जात आहे. टीम वडूनगर संघाकडनं धावफलक स्थिर आहे 28 धावा धावफलकावरती. हे षटक भरपूर चांगलं आहे टीम अंजूरसाठी. यज्ञेश पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळायचा होता, कव्हर ड्राईव्ह खेळायचं होतं लॉफ्टेड, परंतु बाटची हलकीशी कडा लागली. एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. परेश आता स्ट्रायकिंग एंडला असतील. सलामीला आले होते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे आणि आता स्ट्राईक मिळाली आहे परेशला या ओव्हरमध्ये. यज्ञेश पुढचा बॉल बेस्ट टू बेस्ट. स्विच केलंय, फटका चांगला पॉइंट रिझनला, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 30 वरती. 2 ओव्हर मध्ये बघायला गेलं तर 27 होत्या, परंतु या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक राहिलं. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 3 विकेट, त्याच्यामधनं 2 विकेट बॉलरच्या खात्यामध्ये आहेत. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव, एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच टीम एकता सारंगाव अगेन्स्ट टीम जहानमान सरवली. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील टॉस बॉक्स. पुन्हा एकदा बाटची कडा लागली. या एक सिंगल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 32 धावा. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 27 होत आहे. या षटकामध्ये भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली यज्ञेश कोळीची. 2 विकेट नक्कीच त्याने स्वतःच्या खात्यामध्ये मिळवले. बेस्ट बॉलरची दावेदारी त्याने पेश केली आहे, परंतु या ओव्हरमध्ये आता काय करू शकते टीम वडूनगर. मी उल्लेख केला होता की जेव्हा मॅच सुरू झाली की बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम वडूनगरचा, परंतु बॅटिंग स्ट्रॉंग होणं गरजेचं होतं.
बॅटिंग स्ट्रॉंग देखील झाली. पहिलं षटक 8 धावा आल्या, दुसरं षटक 19 आल्या, परंतु तिसरं षटक पुन्हा एकदा अंजूरच्या बाजूनं फक्त 5 धावा बॉलर यज्ञेशनं खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये बॉलर पार्थ नाईक. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, चेंडू खाली. रोहित कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय. टीम वडून अवघरला. बॅटर सचिनला देखील मैदान सोडावं लागेल. टीम सारंगाव आणि टीम सरवली, जनमान सरवली आणि एकता सारंगाव दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा. न्यू बॅटर राजेश कोळी, राजेश पाटील. बॉलर पार्थ, राइट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस दांडी 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 गुल. जणू काही 1.5 दिवसाचा गणपतीच होता. आला कधी गेला कधी. फक्त या मॅच मध्ये आहे ही हजेरी लावण्यासाठी आला होता राजेश. न्यू बॅटर जितू पाटील. आणि या स्पर्धेमध्ये एक आणखीन गोष्ट आहे की विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली नाहीये. यज्ञेश कडे संधी होती, यज्ञेशने ती गमावली. आता पुन्हा पार्थ कडे सुद्धा संधी आली आहे. ऑन हॅट्रिक बॉलर पार्थ नाईक, लागोपाठ 2 विकेट. न्यू बॅटर जितू आलत. हॅट्रिक कंप्लीट होईल का या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक? बॉलर पार्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट, तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा, एक सिंगल आणि आता परेश स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. आणखीन एक विकेट हॅट्रिक हुकली आहे. धावफलक 33 धावा. शेवटचं षटक सध्या सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परेश काबूकर स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार. पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेचायचं होतं. ब्लाइंड स्ट्रोक. बॅट फिरली अगोदर, बॉल उशिराने आला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली बॉलिंग पार्थची पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये, ज्याच्यामध्ये बॅटरचं माइंडसेट क्लिअर असतं की मोठे फटके खेळायचेच. त्या क्षणाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. डीप मध्ये रोहित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आणखीन एक बाद होणार आहे. एक सिंगल आली. आता शेवटचा बॉल बाकी असणार आहे. धावफलक 34 आणि आता मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे. चला टीम सारंगाव आणि टीम सरवली, जयनमान सरवली आणि एकता सारंगाव दोन्ही टीम कॅप्टन आपण डाव संपाच्या आधी टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल या आपण. शेवटचा अंतिम बॉल. परेश काबूकर स्ट्रायकिंग एंडला. पार्थ नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. राईट हॅम ओव्हर द विकेट. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. रोहित आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परेश करतोय. थ्रो थोडासा चुकीचा आपल्याला पाहायला मिळाला. कलेक्शन करता आलेलं नाही या बॉलरला. 2 धावा पूर्ण आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 36 धावा आणि 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला अगेन्स्ट टीम
सोनवाई वडूनवगर 2 ओव्हर पर्यंत धावफलकावरती धावा 27 होत्या, परंतु पुढच्या 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आणि तब्बल 6 विकेट पडल्या. टीम वडूनवगरचे धावफलक 36 एका क्षणाला वाटला 50+ स्कोर जाईल, परंतु थांबवलं. चांगली बॉलिंग केली. सन्माननीय आदरणीय योगेशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय आदरणीय रोहितजी भगत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील माजी सरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. या दोन्ही टीम्स, टीम एकता सारंगाव आणि टीम जहानमान सरवली, दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. सन्माननीय योगेशजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीम जहानमान सरवली, कॅप्टन आपण टॉस साठी या. जहानमान सरवली टॉस साठी यायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सारंगाव टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. सन्माननीय संतोषजी कोळी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 36, 36 धावा आणि 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही टीम आता आपल्याला पाहायला मिळतील. न्यू सिद्धिविनायक अंजूर बॅटिंग करणार आहे, 37 धावा चेस करणार आहे आणि त्याला रोखण्यासाठी सोनवाई वडूनवगर संघ सज्ज झाला. आणि आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन, ऐकूयात व्हॉइस ऑफ बॉल भाग्यजी मात्रे सरांचा आवाज. टीम जय हनुमान सरवली, जर मॅच सुरू होण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी आला नाहीत तर तुम्हाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. आणि जर तुम्ही मॅच संपण्या अगोदर देखील आला नाही तर तुम्हाला चेंडूंची पेनल्टी देखील लावली जाऊ शकते. त्यामुळे जय हनुमान सरवली आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. थैंक यू साहिल. स्वस्ति श्री गणनाकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकमम चिंतामणि सेवरम लेनेन्द्र गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वरम ओजरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम, कुर्या सदा मंगलम, कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या स्पर्धा झाल्या, अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात आणि अनेक सारे खेळाडू याच क्रीडांगणावरून तुम्हाला खरं तर पुढे येताना पाहायला मिळाले. ग्रामीण क्रिकेट म्हटलं गेलं तर हायलाईट होण्यासाठी तुम्हाला तशी कारकीर्द गाजवावी लागते आणि याच क्रीडांगणाचा इतिहास आहे की अनेक सारे खेळाडू याच क्रीडांगणावरतून तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळाले. याच क्रीडांगणावरती अनेक साऱ्या खेळाडूंना हायलाईट करण्यासाठी स्पर्धा अर्थातच माजी सरपंच चषक 2025 तुम्ही अनुभवतात. पहिल्याच मॅचमध्ये वडूनवगर संघाने बॅटिंग करत असताना 36 धावसंख्या बनवल्या. 37 धावसंख्येचं टार्गेट न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीम समोर ठेवलाय. टीम अंजूरला सुद्धा माहिती असेल की टीम वडूनवगरची बॉलिंग लाईनअप ही स्ट्रॉंग आहे. बॉलिंग लाईनअपवरती अनेक साऱ्या दिग्गज संघांना त्याने मात दिली आहे. माहिती आहे की भावेश भगत सारखा प्री माइंडेड खेळाडू या टीमकडे, त्याच्यामुळे त्याची टीम प्लॅनिंग चालत असते. त्या अर्थाने 37 धावसंख्येचा बचाव वडूनवगर संघ करू शकते. स्पेशली
पहिल्या षटकाचा जर दबाव प्रॉपर राहिला ना टीम अंजूरवरती तर कदाचित या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. क्रिकेटमध्ये सगळं काय होतं ते तुम्हाला करावं लागतं आणि आता तीच गरज आहे की संघ जे सोनाई वडुनवघर संघाला या धावा डिफेंड करण्यासाठी अर्ली ब्रेक थ्रो मिळवावा लागेल आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. त्यासाठी पहिला बॉलर यूज केला जातोय प्रणय पाटील. मॅन्डेटरी पॉवरचं टीम सरवली संघाला आम्ही या ठिकाणी अलाव करतोय की जर हा चेंडू पडला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल, मग ती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून दिली जाईल आणि ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल. व्हेरी फास्ट बॉल. प्रणय होतं तयार. पहिलाच बॉल लेंथवरती ऑन साईडला. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ही चुकी तुम्ही करू शकत नाही. तयार होता ओम कोळी या बॉलसाठी, त्याने फेकून दिला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला बॉल षटकार. माफ करा, प्रतीक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. तो प्रतीक पाटीलच्या बॅटमधून येऊ की ओम कोळीच्या बॅटमधून येऊ ते गरजेचे असेल न्यू सिद्धिविनायक अंजूरला, कारण पहिलाच बॉल लेंथवरती टप्पा पडल्यानंतर ज्या वेळेला बॅट फिरली गेली त्यावेळेला बॉल बघितला बाउंड्रीच्या बाहेर. सेकंड बॉल. आता चान्स आली आहे ऑन साईडला, पण तो पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने फिल्डर नव्हता, असूनही फायदा नव्हता. बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा सिक्सर. वडुनवघर संघाला आपण फाईट बॅक देताना बघितलंय ना, त्यांची बॉलिंग लाईन ही त्यांची पॉवर राहिली आहे, परंतु सध्या ती धार बॉलिंगवरती चालत नाहीये. प्रणय पाटीलला अशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं, पण तो काय सुंदर फटका होता. पहिला लेंथवरती बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला बॉलला पाठवला आणि त्यानंतर प्रतीक पाटीलचा दुसरा षटकारी पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट रिव्हर्सचा मनसुबा. माहिती पॉवर प्ले सुरू आहे आणि आई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या इनिंग मध्ये आपण हॅट्रिक बघितली नव्हती विकेटची, परंतु इथं हॅट्रिक संपादित करत असताना षटकारांची प्रतीक पाटील ही इज ऑन फायर नाव. संपादित करत असताना काय ते फटके होते. खर तर बॉलरशी तुमचा आय कॉन्टॅक्ट असायलाच हवा. बॉलर ज्या वेळेला रिदम वरती असो, लेंथ वरती बॉल पडल्यानंतर बॉल वरती नजर ठेवणं आणि क्रिकेट हा खेळच आय कॉन्टॅक्टचा आहे. तो आय कॉन्टॅक्ट केला गेला प्रणय पाटीलशी आणि प्रतीक पाटीलचा तिसरा षटकार. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. काही इंच मागे बॉल पडला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल गेलाय. 3 षटकारानंतरचा हा सुपर स्ट्रोक चौकार. रिप्ले तुम्ही पाहिला असेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय सुपर टायमिंग. तिथेही मिळाला चौकार. बॅकफुटला गेले स्ट्रोक साठी जागा निवडली. चौफेर फटकेबाजी सध्या सुरू आहे आणि क्लासिकल फटके काय असतात हे दाखवत असताना इनसाइड आउटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग या वेळेला कव्हरच्या बाहेर हा चौकार. महागडी गोलंदाजी, खूपच महागडी, कारण लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 2 चौकार. धावा 26. आता रिव्हर्स आणि कदाचित दंडित करतील पंच. पुन्हा एकदा कव्हर्सला बॉल चाललाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कदाचित एकाच षटकामध्ये ही मॅच फिनिश होते की काय. त्या बॉलवरती आला चौकार म्हणजे नो +4 मिळतील धावा 5. एकंदरीत धावपळ आपल्याला पाहायला मिळते 31 आणि फक्त आता 6 धावसंख्येची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. चुकी झाली, कदाचित टीम प्लॅनिंग चुकली असावी. प्रणय पाटीलला षटक दिलं, त्या अनुमानाने आपण बघितलं तर प्रणयवरती पूर्णपणे अटॅक झाला आणि फक्त 6 धावसंख्येची आता गरज. फुल टॉस बॉल. माहिती होतं की दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला स्ट्राईक हवी आहे आणि खरं तर आपण प्रतीक पाटीलचं कौतुक सुद्धा करूयात, कारण जेव्हा यंगस्टरला प्रमोट करतो एखादा संघ तेव्हा अनेक साऱ्या यंगस्टरवरून अशा अपेक्षा असते की मग 10 अर्थातच आपल्या मेन संघामध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्याची निवड व्हावी. परंतु सुरुवातीला जेव्हा क्रिकेट असतं ना तेव्हा यंगस्टरचं ते करिअर असतं क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्वेशनचं.
त्याच्यामुळे कदाचित तेच झालं असावं की प्रत्येकालाही माहिती आहे की पुढे जाऊन या बॉलरचा आत्मविश्वास वाढावा, त्याच्यामुळे त्याने प्लेस केलं. त्यालाही माहिती आहे की आता उर्वरित अजून 3 षटक आहेत, आपण मॅच अंदाज जिंकलो यायचंच, त्याच्यामुळे त्यांनी प्लेस केलं. कौतुक करूया प्रतीक पाटीलचं सुद्धा. यावेळेला मिळते सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा 32 धावा आल्या आणि आता फक्त 5 धाव संख्येची गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी न्यू सिद्धिविनायक अंजूरला. नंबर 2 मध्ये आला आयुष. प्रतीक समोर ऑन साइडला बॉल चालला लॉंग ऑन बाहेर. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा आणि फक्त 13 बॉल मध्ये 37 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल, माफ करा 7 चेंडू यावेळेला फेस करत असताना यावेळेला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतो न्यू सिद्धिविनायक अंजूर.